Welcome student. Today we are going to learn Standard 7 Subject English Unit 3 Subunit 3.2. The play name is or one at play name is the welcome. The welcome means swagat. Last time we had been learned the first scene of this one at play. In this one at play, lastly we had been seen four characters. First is Chaturbhuj Babu, second one is Neel Ratan, third one is Jamindar, and fourth one is Satu Uncle. Today we are going to see the second sense of this one at play or play. This play name is the welcome. Welcome means स्वागत. दुसरा प्रसंग आपण बघणार आहोत. द सेकंड सेन्स हॅपन इनसाइड द चतुर्भुज हाऊस. तर दुसरा प्रसंग जो आहे तो कुठं घडलेला आहे की इनसाइड चतुर्भुज हाऊस, चतुर्भुजच्या घरामध्ये घडलेला प्रसंग आहे. मेड सेड. आता मेड म्हणजे कोण? मोलकरीण किंवा नोकरीण असते तर तिला मेड असं म्हटलं जातं. पा मेड सेड मदर दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लाझिंग टेम्पर. तर मोलकरीण आईला सांगते की दादा बाबू अतिशय संतापून आलेले आहेत किंवा वैतागून आलेले आहेत. अ ब्लाझिंग टेम्पर. अ ब्लाझिंग टेम्पर म्हणजे व्हेरी अँग्री किंवा व्हेरी अँगर, खूप रागावून किंवा वैतागून आलेले आहे. मदर सेड. तर चतुर्भुज बाबूची आई सांगते पा व्हॉट्स द मॅटर की काय? व्हॉट्स द मॅटर, काय घडलेलं आहे? मेड सेड. मोलकरीण सांगते आय डोंट नो, मला माहिती नाही. एंटर चतुर्भुज. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी चतुर्भुज कमिंग इन हिज हाऊस. चतुर्भुज बाबू त्यांच्या घरामध्ये येतात. लिटल बॉय सेड. एक छोटा मुलगा असतो तो सांगतो दादा कॅन आय हॅव दिस कॅट. दादा ही मांजर दे बरं माझ्याकडं. कॅन आय हॅव दिस कॅट. ही मांजर दे बरं माझ्याकडं. चतुर्भुज सेड. आता चतुर्भुज बाबू सांगतो स्लॅप हिम हार्ड. आता स्लॅप म्हणजे थोबाडीत मारणे, हिम हार्ड त्या छोट्या मुलाच्या थोबाडीत चतुर्भुज बाबू मारतो. पा कॅट 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 द होल डे लॉंग इज ईट. पा चतुर्भुज बाबू पुढं थोबाडीत मारल्यानंतर छोट्या मुलाचं सांगतो कॅट 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 मांजर 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 द होल डे लॉंग इज ईट. पूर्ण दिवसभर नुसतं मांजर. इट इज, हो की नाही? मदर सेड. तेवढ्यामध्ये आई सांगते नो वंडर द पुअर बॉयज अँग्री. पा नो वंडर द पुअर बॉईज अँग्री. काय बरं झालेलं आहे माझ्या बिचाऱ्या मुलाला, म्हणजे नो वंडर द पुअर बॉय अँग्री. काहीच घडलेलं आहे की माझं गरीब मुलगा रागावलेला आहे. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम. पा ही कम्स होम, तो घरी आलेला आहे. आफ्टर सच अ लॉंग टाईम, बऱ्याच कालावधीनंतर तो घरी आलेला आहे. अँड दिस ब्रॅट स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स. आणि ही दिस ब्रॅट्स म्हणजे वात्रट मुले आणि अनॉईंग म्हणजे चिडवणे, टीझिंग करणे. तर ही वात्रट मुले त्याला का वैताग देत आहेत? टू चतुर्भुज. अशी त्याची आई म्हणजे चतुर्भुजची आई चतुर्भुजकडे बघून सांगते पा लेट मी हॅव द कॅट सन. मुला दे बरं माझ्याकडं मांजर. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क. मी तिला काय करतो? काही भात आणि दूध देते. दॅट आय हॅव पुट बाय. मी ते तिच्यासाठी ठेवलेलं आहे. पा लुक ॲट द पिक्चर केअरफुली. दिस इज द फॅमिली ऑफ चतुर्भुज बाबू. पा चित्र दिलेलं आहे. चित्रामध्ये आपल्याला कोणाची फॅमिली दिसते? चतुर्भुज बाबूची फॅमिली दिसते. आणि देर इज इन दिस पिक्चर देर इज अफगान प्लम कॅट. त्या चित्रामध्ये आपल्याला अफगाण देशातील जी प्लम कॅट आहे, जाड मांजर आहे किंवा गुबगुबीत मांजर आहे, त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि चतुर्भुज मदर, चतुर्भुज अँड द लिटल बॉय, द लिटल गर्ल्स अँड मेड, ऑल दिस person or character seen in Chaturbhuj Babu's family. Look at the next dialogue. Chaturbhuj Babu said. चतुर्भुज बाबू पुढे सांगतात फ्युरियसली. पा फ्युरियसली म्हणजे थोडंसं वैतागून किंवा रागाने सांगतात हिअर मदर, ही घे. यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. तुला मांजरच पाहिजे होती, मग घे. अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. जेवढं पाहिजे तेवढं खाऊ
घाल. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. आय शॅन्ट स्टॉप इट. मी तिला खाऊ घालायला थांबवणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मी आता निघून जातो. मदर सेड, तेवढ्यामध्ये आई सांगते प्लेंटिवली. तर आई त्या ठिकाणी सांगते इन अ सॅड मूड. प्लेंटिवली म्हणजे दुःखाने सांगते. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग्स. तू असं कसं म्हणू शकतोस. युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर. तुझं अन्न तयार आहे, तुझं जेवण तयार आहे आणि ते तुझी वाट पाहत आहे. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. आणि यू कॅन सिट डाऊन, तू खाली बस. की इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तू आंघोळ करून ये बरं आणि नंतर या ठिकाणी जेवणासाठी बस. असं आई मदर सेड टू अ चतुर्भुज. अशी आई चतुर्भुजला त्या ठिकाणी सांगते. चतुर्भुज बाबू सेड. आता चतुर्भुज पुढं काय सांगतो. नो आय एम लिव्हिंग. नाही, आय एम लिव्हिंग, मी जात आहे किंवा मी निघालो आहे. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट. तुम्ही या भागातील सर्वच लोक काय झालेले आहेत की मांजरीमुळं बिघडलेले आहेत. नो वन केअर फॉर मेन ऑफ वर्थ. या ठिकाणी नो वन केअर फॉर मेन ऑफ वर्थ. मेन ऑफ वर्थ म्हणजे काय की आपण त्याला काय म्हणू शकतो. ग्रेट व्हॅल्युएबल मेन. तुम्हाला या ठिकाणी चांगल्या माणसांची किंमत नाही. किक्ड आउट ॲट द कॅट. आणि काय करतो किक्स आउट ॲट द कॅट. तो मांजरीला जोरात लात मारतो पा. अँड सेड, तेवढ्यामध्ये काको सांगतात डोंट हर्ट द कॅट. तो मांजरीला मारू नको. शी हॅझंट डन एनी हार्म. तिने काहीच नुकसान केलेलं नाही. चतुर्भुज सेड. आता चतुर्भुज बाबू पुढं सांगतात व्हेन इट कम टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. ज्यावेळेस मांजरीची बाजू येते त्यावेळेस तुम्ही काय होतात. यू आर ऑल हर्ट. या शब्दाचा अर्थ आहे यू आर ऑल हर्ट म्हणजे यू आर व्हेरी काइंड. तुम्ही सगळेजण कसे आहात म्हणजे ज्यावेळेस मांजरीची वेळ येते त्यावेळेस सगळेजण तुम्ही तिची बाजू घेता म्हणजे दयाळूपणा दाखवता. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिईंग्स. परंतु तुम्हाला मानव जातीबद्दल किंवा चांगल्या माणसाबद्दल काहीच दया वाटत नाही. पिटी म्हणजे दया. आणि एक्झिट, त्या ठिकाणावरून चतुर्भुज निघून जातात लिटल गर्ल सेड. आता छोटी मुलगी सांगते लुकिंग आउट. बाहेर बघून सांगते कम अँड सी. इकडे या आणि बघा. अंकल हरी इकडे या आणि बघा. की व्हॉट अ बिग फॅट टेल. किती मोठी शेपटी आहे. व्हॉट अ बिग फॅट टेल. किती मोठी जाड शेपटी आहे. हरी सेड हुज टेल. चतुर्भुज हरी तेवढ्यामध्ये त्या छोट्या मुलीला सांगतो हुज टेल. कोणाची शेपटी. चतुर्भुजची शेपटी का. गर्ल्स सेड. ती छोटी मुलगी सांगते नो दॅट्स कॅट्स. ती कोणाची शेपटी आहे. दॅट्स द कॅट. ती मांजरीची शेपटी आहे. लुक ॲट द थर्ड सेन. तिसरा दृश्य आपण या ठिकाणी बघूया किंवा तिसरा भाग त्या ठिकाणी बघूया. ऑन द रोड. तिसरा जो सेन आहे तो कुठं घडलेला आहे. ऑन द रोड. जसा पहिला इव्हेंट ऑन द रोड वरती घडलेला होता. द थर्ड इव्हेंट ऑल्सो हॅपन ऑन द रोड. तिसरा इव्हेंट सुद्धा रस्त्यावर घडलेला आहे. एंटर चतुर्भुज. चतुर्भुज त्या ठिकाणी येतो. बॅग इन हँड. त्याच्या हातामध्ये बॅग असते. विदाऊट द कॅट. आणि त्याच्या हातात मांजर नसते. साधुचरण सेड सर व्हेर इज दॅट कॅट ऑफ युअर. साधुचरण पुढं सांगतो सर की व्हेर इज दॅट कॅट ऑफ युअर. तुझी मांजर कुठं आहे. चतुर्भुज सेड. चतुर्भुज पुढं सांगतो इट्स अ डेड. ती मरण पावली. चतुर्भुज सेड इट्स अ डेड म्हणजे चतुर्भुज बाबू सेड टू अ साधुचरण. चतुर्भुज बाबू साधुचरणला सांगतो इट्स अ डेड. ती मरण पावली. साधुचरण सेड हाऊ सॅड. हाऊ डिड इट हॅपन. साधुचरण पुढं सांगतो हाऊ सॅड. किती दुःख. हाऊ डिड इट हॅपन. हे कसं बरं घडलं. चतुर्भुज बाबू सेड इरिटेबली आय डोंट नो. इरिटेबली मीन्स डिवचून. चतुर्भुज बाबू डिवचून सांगतात आय डोंट नो. मला हे माहिती नाही. परन सेड. लुक ॲट द नेक्स्ट कॅरेक्टर. परन सेड हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. आता परन पुढं सांगतो नमस्ते व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. तुझ्या मांजरीला काय झालं. चतुर्भुज सेड. चतुर्भुज सांगतो इट्स अ डेड. ती मरण पावली. परन सेड नो रिअली हाऊ. परन पुढं सांगतो की नाही खरोखरच का. कशी मरण पावली. चतुर्भुज सेड. आता चतुर्भुज बाबू पुढं सांगतात द सेम वे
ऑल ऑफ यू विल डाई, जसे तुम्ही सगळे मरणार आहात तशी ती मरण पावली. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप, जसं दोरीला लटकून सगळे मरणार आहात तशी ती मांजर काय झाली, मरण पावली. परण सेड गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. परण पुढं सांगतो की गुड गॉड, चांगलं देवाचं दैव आहे की ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. म्हणजे त्याला खरोखरच काय आलेला आहे, पॉझिटिव्हली फ्युरियस म्हणजे खरोखरच खूप राग आलेला आहे. अ वार्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पुझिकॅट पुझिकॅट. आता ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन, वार, हेर इज अनदर वर्ड, वार मीन्स अ नॉयझी ग्रुप. वार्मचा अर्थ दिलाय गोंगाट घालणारे आवाज, म्हणजे मोठा आवाज गोंगाट घालणारा. आणि अर्चिन्स म्हणजे काय की किड इन द स्ट्रीट, रस्त्यावरील उन्हाळ मुलं. तर त्या ठिकाणी रस्त्यावरील उन्हाळ मुलं काय करत असतात, चतुर्भुज बाबूच्या पाठीमागं धावत असतात. क्लॅपिंग अँड टीजिंग हिम, ती मुलं काय करतात, क्लॅपिंग टाळ्या वाजवतात, टीजिंग टीजिंग म्हणजे चिडवणे, तर टाळ्या वाजून त्यांना चिडवत असतात. हिम विथ क्राईज ऑफ पुझिकॅट पुझिकॅट, काय म्हणून चिडवत असतात चतुर्भुज बाबूला, पुझिकॅट पुझिकॅट असं म्हणून चिडवत असतात. खाली म्हटलंय सर कर्टन, कर्टन म्हणजे त्या ठिकाणी पडदा पडतोय. ॲडॉप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. हा जो वन ॲक्ट प्ले आहे तो कुठून घेतलेला आहे की ॲडॉप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकामधून घेतलेला प्रसंग आहे. ओके स्टुडंट, इन दिस वे टुडे वी हॅव लर्न or finish the one act play or play. The play name is The Welcome. Okay, thank you all of you.